उखाणे घ्या म्हणत होते. हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. मग तिथं एक लेडीज आली होती. तिचा नवरा खूप दारू प्यायचा, इतका म्हणजे खूप दारू खूप प्यायचा. मग तिला उखाणा घ्यायला सांगितला. मग तिने उखाणा कसा घेतला बघा. इवले इवले हरणीचे इवले इवले पाय, इवल्या इवल्या हरणीचे इवले इवले पाय, रावांचं नाव घेऊन काय करू, राव कुठं पिऊन पडले का काय. अशा बायका नवऱ्याच्या आपूर करतात. असं काय घेऊ नका, चांगलं नाव घ्या, चांगली चांगली घ्या, चांगले चांगले उखाणे घ्या. अजून कोण? आजी उखाणे घ्या की. आजी आजी उखाणे घ्या. जागेपासून घ्या. नवऱ्याला हात कशी मारताय? तशीच म्हणजे कशी मारताय? हळदी कुंकू सगळ्यांसाठी आहे ना. मग नवऱ्याला हात कशी मारताय? त्यांनी कोण घेणार आहे सांगा, मी त्याच्याकडे माहिती. कोण घेणार आहे? माहीत त्यांच्याकडे द्या. इथं येऊन घेतला तर उत्तमच, नाहीतर चालेल कधी माहिती या. आता ऐका पिवळा पिवळा उखाणा. मला गाणं कुठलं आवडतं आठवण माहिती काय? तुझा पिवळा पिवळा ड्रेस, तशी पिवळी पिवळी साडी. एक शांत राहा सगळे, शांत. घरी होती दिवळी, दिवळीत होता आरसा, आरशात चेहरा पाहतो पाहून, आणि किशन गुरुवांच्या नावाचं कुंकुली होतं आरशात बघून कोरून. माझा हक्क. रामाची सीता महादेवांची पार्वती, रामाची सीता महादेवांची पार्वती, महेश रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. हे फक्त काहीतरी जपली नाही, यमक घडलंय. मी उखाणा क्वीन आहे, त्यामुळे घडलं की मला समजते. मला बनवायचं नाही, मला फसवायचं नाही. अंड्यावर अंडे सात, त्यावर टोपली परात, पराती आनंदी विलास पाटली, कणकण कोदळा मनमाने माती, उकडले बुद्धी चित्तरला काम, मातीपेच्या पोटी जलमलं राम, रामनाय म्हणलं नावनाय घेतली, कागलची केळे, पुण्याची रताळी, कोकणातला फणस, बनसातलं गरळ, लागत्यात बरं, विलास पाटलाचं नाव घेतो तांबूक हार. वा वा वा, काय काय बोलतात तुमचा घ्या.